नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याची ही महिरप कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी हा नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे. धागा कट करायला कात्री घ्यायची आहे आणि मी इथे हे 4 नंबरचे मणी वापरत आहे. पांढरा आणि निळा असे 2 रंग मी घेतलेले आहेत. तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता, कुठलीही साईज घेऊ शकता. तर आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला धाग्यात एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे आणि अशी गाठ मारून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. अजून एक गाठ आपण मारून घेऊया आणि धागा घट्ट ओढून घेऊया. त्यानंतर याच पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हा धागा मी 40 mm चा वापरत आहे. आता आपण धाग्यात 3 पांढरे 2 निळे, 1 पांढरा 2 निळे, 4 पांढरे 2 निळे आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आहेत. शेवटचा हा जो पांढरा मणी आहे तो सोडून द्यायचा आणि पुढच्या 3 मण्यांमधून 2 निळे आणि 1 पांढरा अशा ह्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धाग्यात 3 पांढरे 2 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो वरचा पांढरा मणी आहे 2 निळ्यांच्या मधला, त्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता धाग्यात 2 निळे 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो सगळ्यात वरचा पांढरा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ज्या मण्यातनं आपण गाठ मारलेली होती त्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही महिरप नक्की करून बघा, बनवायला अतिशय सोपी आहे. आता 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मणी आहे निळ्याच्या वरचा आणि टोकापासून चौथा मणी, जिथे आपण गाठ मारली आहे तिथपासून चौथा असा हा जो पांढरा मणी आहे यातून धागा आपण खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आणि 2 निळे संपल्यानंतर पुढचा जो पांढरा मणी आहे त्यातनं धागा खाली काढून घ्यायचा. आता आपण याच लाईनीत सरळ रेषेत असलेल्या या 2 पांढऱ्या मण्यांमधून आपण धागा पुढे सरकवून घेत आहोत. आता आपल्याला वरपर्यंत यायचं आहे. तर हे 3 पांढरे मणी यातून धागा वर काढून घ्यायचा. हे 3 पांढरे मणी यातनं धागावर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 निळे मणी यातून पण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आपल्याला वरच्या मण्यापर्यंत यायचं आहे. 1 हा पांढरा मणी यातूनही धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर हे पुढचे 2 निळे मणी यातून धागा आता आपण बाहेर काढून घेऊया. तुम्ही कोणतंही कलर कॉम्बिनेशन इथे वापरू शकता. लहान साईजचं केलं तर ते सुद्धा छान दिसतं, एकदम नाजूक. त्यानंतर आता पुढचे हे 3 पांढरे आणि टोकाचा जिथे गाठ मारली आहे तो मणी अशा ह्या 4ही मण्यांमधून आपण धागा बाहेर काढून घेऊया. आपण आता वरच्या दिशेला आलेलो आहोत.
हा जो टोकाचा उरलेला धागा आहे हा आपण कट करून घेऊया। आता 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। हा जो पांढरा मणी आहे या पांढऱ्या मण्यातनं धागा खालच्या दिशेने म्हणजे निळ्या मण्यांकडे जाईल अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा। पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। आता इथे 5 मणी आहेत की नाही, तसेच आपण हे 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे। निळे मणी संपल्यानंतर पुढच्या ह्या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे। आता धाग्यात आपण 8 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। मणी व्यवस्थित मागे सरकवून घेऊया। तुम्ही इथे क्रिस्टल मणी सुद्धा वापरू शकता। 8 मणी ओवल्यावर या पांढऱ्या मण्याच्या अपोजिट मणी जो आहे समोरचा, या समोरच्या मण्यातनं जे आपण 5 मणी ओवले त्यांचा हा मधला मणी आहे। ह्या पांढऱ्याच्या एक्झॅक्ट समोरचा मणी, यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जॉईंट पासून पुढच्या तिसऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हा जॉईंटचा मणी आहे, इथपासून पुढे तिसरा मणी, यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। हे जे आपण 5 पांढरे मणी ओवलेत याच्या मधल्या पांढऱ्या मण्यातनं जॉईंटच्या बरोबर समोरचा किंवा ज्यातून धागा बाहेर निघालाय तो सोडून पुढच्या तिसऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। 1 2 3 हा जो तिसरा मणी आहे यातून धागा खाली काढून घ्यायचा। हे सगळे जॉईंटचे मणी आपल्याला सगळे एका लाईनीत दिसतील। आता 2 निळे 1 पांढरा 2 निळे असे मणी ओवून घ्यायचे आहेत। हे बघा, हे 3 जॉईंटचे मणी एका सरळ रेषेत आहेत आपले आलेले। यातनं धागा आता खाली आलेला आहे आणि आता हे 5 मणी पुढचे सोडून द्यायचे आणि या 6व्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। 5 मणी ओवले, मग जिथून धागा बाहेर निघालाय तिथपासून 5 मणी सोडून द्यायचे आणि पुढच्या मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा। बघा, याच्या बरोबर समोरचा हा पांढरा मणी आला। आता 3 पांढरे 2 निळे आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे। शेवटचा पांढरा मणी सोडून द्यायचा। 2 निळे आणि 1 पांढरा अशा ह्या 3 मण्यांमधून धागा वर काढून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घेऊया। हे बघा, जसं मगाशी केलं सेम तसंच आपण केलेलं आहे। आता यानंतर आपण 3 पांढरे 2 निळे ओवले होते तसेच ओवून घ्यायचे आणि हा जो पांढरा मणी आहे त्या पांढऱ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचं आहे। जसं आपण मागच्या वेळेस केलं होतं अगदी तसंच आपण हे रिपीट करत आहोत। ह्या पांढऱ्या मण्यातनं धागावर काढून घेऊया। 3 नंबरच्या मण्यांमध्ये जर काही मेहनत केली तर ते दिसायला एकदम छान नाजूक अशी दिसते। 5 नंबरच्या मण्यांची सुद्धा खूप छान दिसते। तर आता इथे जसे आपण 2 निळे आणि 3 पांढरे ओवले होते तसेच ओवून घ्यायचे मणी आणि हे 5 मणी सोडून पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागावर काढून घ्यायचं आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता इथे जसे आपण 5 पांढरे मणी ओवलेले होते खाली येण्यासाठी तसेच 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। या पांढऱ्या मण्यातनं आपण धागा खाली काढला होता तसंच हे 2 निळे संपल्यानंतरचा जो पांढरा मणी आहे त्यातनं धागा खाली
काढून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस आहे, तसंच आपण हे रिपीट करत आहोत. आता नंतर आपण इथे 5 पांढरे मणी ओवून घेतले होते, तसेच हे 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हे निळे मणी संपल्यानंतरचा जो पांढरा मणी आहे त्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. आपण 5 मणी ओवले, त्यामुळे त्या रेषेतले 5 मणी सोडून द्यायचे आणि पुढच्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा असतो. आता इथे आपण 8 पांढरे मणी ओवून घेतले होते मगाशी, तसेच आता पुन्हा ओवून घेऊया. 8 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो पांढरा मणी आहे, आत्ता आपण जे 5 पांढरे मणी ओवले त्यांच्या मधला या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. आता इथे जसं आपण केलं होतं तसंच 5 पांढरे मणी ओवून घेऊया. आणि या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढला होता वरच्या, अशाच सेम पद्धत आपण फॉलो करत आहोत. पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घेऊया. परत 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि आत्ता जे 5 पांढरे मणी ओवले होते त्यांच्या मधला जो पांढरा मणी आहे त्यातून धागा खाली काढून घ्यायचा आहे. खालच्या दिशेने आपला आता धागा येईल. बघा, हे सगळे पांढरे मणी तुम्हाला अशा एका सरळ रेषेत दिसतील. हे 5 मणी ओवले होते यांच्या मधला, ह्यातनं आपण धागा खालच्या दिशेने काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे सगळे पांढरे मणी जॉईंटचे जे आहेत ते सगळे एका रेषेत आपल्याला आलेले दिसतील. आता 2 निळे, 1 पांढरा आणि 2 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण मगाशी ओवले होते तसंच आपण या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढला होता. तसंच हा जॉईंटचा मणी सोडून पुढचा जो तिसरा पांढरा मणी आहे हा जॉईंटचा सोडून द्यायचा. आणि हा जो तिसरा पांढरा मणी आहे त्यातून धागा खाली काढून घेऊया. जॉईंटचा मणी सोडून पुढच्या तिसऱ्या पांढऱ्या मण्यातनं धागा खाली काढून घेतलेला आहे. आता आपण जसे मणी ओवले होते 3 पांढरे, 2 निळे, 1 पांढरा तसेच ओवून घ्यायचे. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. शेवटचा पांढरा मणी सोडून द्यायचा आणि हे 2 निळे आणि 1 पांढरा अशा मण्यांमधून धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता 3 पांढरे आणि 2 निळे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो मधला पांढरा मणी आहे यातून धागा वर काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट करून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण ही संपूर्ण महिरप करून घेणार आहोत. तुम्हाला जी साईज हवी असेल तेवढी मोठी तुम्ही ही महिरप करू शकता. आता याचा शेवट कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आपली अशी छान महिरप झालेली आहे. सुरुवात जशी होती आपली तसाच आपला शेवटही दिसायला पाहिजे. तर धागा माझा या वरच्या पांढऱ्या मण्यातनं बाहेर निघालेला आहे. आता मी 5 पांढरे मणी ओवून घेणार आहे. आणि निळ्याच्या वरती हा जो पांढरा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घेणार आहे. आणि पुन्हा 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि निळे मणी संपल्यानंतर हा जो पांढरा मणी आहे त्यातून धागा खाली काढून घ्यायचा आहे. तर जशी आपली सुरुवात होती सेम तसाच आपला शेवटही झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही ही महिरप करू शकता. पाहिजे तितकी लांब तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण गाठ मारून घेऊन धागा कट करून घेणार आहोत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.